लास्ट क्लासमध्ये जस्ट अ मिनिट. तुला आठवत असेल लास्ट क्लासमध्ये आपण अँगल म्हणजे काय हे बघितलं, त्यातले वेगवेगळे प्रकार बघितले होते आणि त्यानंतर लास्ट पॉइंट आपण बघितला होता. कोणता बघितला होता तुला आठवतंय का? स्क्रीनवरती आकृती आहे बघ, आठवतंय का तुला? येस मॅम. काय बघितलं होतं? हा पॉइंट, जी आकृती तुला दिसतीये त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आवाज क्लिअर येत नाहीये. पीओकी एक्स एक्स या राईंगवर नाही नसल्यामुळे ते धरलं जाणार नाही. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे काय, स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल आहे की नाही हे आपण बघितलं होतं. कशा प्रकारे? एक्स ऍक्सिस पासून जर तो अँगल स्टार्ट झाला तर आणि तरच त्याला आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असं बोलतो. म्हणजे XOP हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, परंतु POQ हा अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये नाहीये, बिकॉज इट डझंट स्टार्ट फ्रॉम एक्स ऍक्सिस. ओके, ओपी हा एक्स ऍक्सिस पासून स्टार्टच झाला नाही, तो फर्स्ट क्वाड्रंट पासून स्टार्ट झालाय. डू यू नो क्वाड्रंट? येस और नो? क्वाड्रंट म्हणजे काय माहितीये का तुला? सत्यजित, क्वाड्रंट म्हणजे काय माहितीये का? तुझा आवाज आला तर मला समजेल की तू ऐकतोयस. क्वाड्रंट म्हणजे काय माहितीये का? क्वाड्रंट म्हणजे एक सारखं, म्हणजे एका लाईन वर इकडे एक. हे बघ, आता इथे दिलेलं आहे. ओके ठीक आहे, काही नाही सांगता हरकत येणार. नाही. जेव्हा एक्स आणि वाय ऍक्सिस, हे बघा, आता ही आकृती जी आहे, इथे जी 1.9 ही आकृती आहे, यामध्ये काय दिलंय? हा जो आहे, ही जी लाईन दिली ती काय आहे? एक्स ऍक्सिस, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे, आडवी रेषा. आणि ही जी आहे ती वाय ऍक्सिस आहे. मग ज्यावेळी हा, याला म्हणतो आपण प्रतल, मराठीमध्ये प्रतल म्हणतात, इंग्लिशमध्ये प्लेन म्हणतात. प्लेन म्हणजे जो प्लेन सरफेस असतो, ठीक आहे. तर यामध्ये जर या प्लेन सरफेसला आपण एक्स आणि वाय ऍक्सिसने विभागलं गेले, म्हणजे डिवाइड झालं ना, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये तो जो प्लेन होता, सरफेस होता, तो डिवाइड झाला. किती पार्ट मध्ये डिवाइड झाला? तुला किती दिसतात पार्ट? 4. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे हा एक पार्ट आहे 1, 2, 3 अँड 4. मग याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट, याला थर्ड आणि याला फोर्थ. आपण अँटी क्लॉकवाईज जायचंय, कारण लास्ट टाइम तुला आठवतंय, अँटी क्लॉकवाईज जर अँगल असेल तर तो पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो रे? आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल पाहिला होता. अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज हे पण पाहिलं होतं. जर अँटी क्लॉकवाईज जर अँगल असेल तर तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? चुकलं तरी चालेल, ट्राय कर. पॉझिटिव्ह. ओके, व्हेरी गुड. जेव्हा अँटी क्लॉकवाईज असतो त्यावेळी तो पॉझिटिव्ह असतो, आणि जेव्हा क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्यांसारखा फिरत असतो त्यावेळी तो निगेटिव्ह अँगल असतो. ओके, करेक्ट आन्सर आहे तुझं. आता क्वाड्रंट अँगल म्हणजे काय? क्वाड्रंटल अँगल, a directed angle in the standard position whose terminal ray lies along x-axis or y-axis is called a quadrantal angle. म्हणजे काय? की ज्या डायरेक्टेड अँगलचा, आता इथे अँगल दिलेत बघ, इथे छोटा एरो आहे पहिला, म्हणजे काय? POQ हा
अँगल आहे पहिला, तर हा एंड कुठे झालाय बघ, टर्मिनेट. आता जो स्टार्ट होतो, स्टार्ट म्हणजे इनिशियल जी आर्म आहे ती ओपी आहे की जी एक्स ऍक्सिस वर आहे. आता तिथून तो स्टार्ट झाला आणि वाय ऍक्सिस वर येऊन एंड झाला, म्हणजेच त्याचा एंड पॉइंट म्हणजे टर्मिनल जी आर्म आहे ती वाय ऍक्सिस वर आहे. म्हणून POQ हा झाला क्वाड्रंटल अँगल. आता अजून कोणता तुला वाटतोय क्वाड्रंटल अँगल असेल? तो आकृतीवरून पण ओळखू शकतो. ट्राय कर. बघ फिगर मध्ये दिलेले आहेत, 4 अँगल दिलेत वेगवेगळे. ते का दिलेत? कारण इट इज क्वाड्रंटल अँगल. ते क्वाड्रंटल अँगलच आहेत म्हणून त्यांनी एरो मध्ये दाखवलेत. तर मी एक अँगल सांगितलं तुला, कोणता? POQ. ओके, तर दुसरा अँगल तू सांग. दुसरा अँगल कोणता येईल? सत्यजित. मॅम सांगता नाही येणार. ओके, बघा आता आकृतीमध्ये हा पहिला छोटा एरो दिसतोय तुला, तो म्हणजे POQ. POQ इथे येऊन तो थांबलाय अँगल. आता पुढचा अँगल बघ, इथून स्टार्ट झालाय आणि असा येऊन इथे थांबलाय. एक्स ऍक्सिस वरच थांबलाय पण तो त्या साईडला थांबलाय. म्हणजे काय? P पासून सुरू झालाय अँगल PO आणि R, म्हणजे हा स्ट्रेट अँगल. लास्ट टाइम आपण बघितला होता ना, 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. मग POR हा सुद्धा झाला क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल म्हणजे काय? ज्याचा स्टार्ट आणि एंड हा एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वर होतो त्याला आपण काय म्हणतो? ज्याची स्टार्ट एक्स ऍक्सिस पासून पाहिजे पण जो एंड आहे तो एकतर एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस पाहिजे. मग आता तिसरा अँगल बघ दिलेला आहे, इकडून असा इकडे दिलाय, म्हणजे कुठल्या साईडने दिलाय? अँटी क्लॉकवाईज, सॉरी क्लॉकवाईज हा अँगल दिलाय, म्हणजे हा निगेटिव्ह अँगल आहे. म्हणजे POS हा पण झाला क्वाड्रंटल अँगल. आणि त्याच्यानंतर इकडून असा इकडे आलाय आणि वाय ऍक्सिस वर एंड झालाय, म्हणजे कोणता अँगल झाला? PO आणि हा Q, पण हा इकडून झालेला आहे POQ. समजले कोणकोणते क्वाड्रंटल अँगल आहेत? इथे दिले बघ खाली, इन फिगर 1.9 अँगल XOP. आता XOP म्हणजे काय? तो त्याच लाईन वरचा, म्हणजे 0 अँगल जो आहे तो, म्हणजे स्टार्ट पण तिथंच आणि एंड पण तिथंच, म्हणजे तो मूव्ह झालेला नाहीये, तो पण अँगल आपला क्वाड्रंटल आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर XOQ जो मी तुला सांगितला तो तू POQ म्हटला तरी चालेल, कारण X म्हटलं काय आणि P म्हटलं काय तुमचा तोच दिशेमध्ये नाव येतं. त्याच्यानंतर दिलाय XOR. बघा XOR जो मी तुला सांगितला POR अँगल, तो सेमच आहे कारण तो स्ट्रेट अँगल आहे. त्याच्यानंतर XOS, इथे बघ XO आणि S, म्हणजे हा जो अँगल आहे इथे जो बनलेला आहे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये खालून जो दाखवलाय तो अँगल पण काय आहे? क्वाड्रंटल अँगल आहे. समजलं क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय? येस मॅम. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय? अ डायरेक्टेड अँगल इन द स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऑर वाय ऍक्सिस. म्हणजे ज्या अँगलचा स्टार्ट हा एक्स ऍक्सिस पासून होतो आणि त्याचा एंड म्हणजे टर्मिनल आर्म जो असतो तो एकतर एक्स ऍक्सिस असेल किंवा वाय ऍक्सिस असेल. अंडरस्टूड? सत्यजित समजलं? येस मॅम. ओके, आता त्यानंतर काय दिलेलं आहे? को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय? आता आपल्याला ते बघायचंय. आता डेफिनेशन काय दिली बघ, डायरेक्टेड अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन हॅव्हिंग द सेम टर्मिनल रे आर कॉल्ड को टर्मिनल अँगल्स. म्हणजे ज्याचा टर्मिनल रे हा सेम असतो,
म्हणजे बघ इथे दिलंय त्यांनी एक आकृती दिली. या आकृतीमध्ये काय दिलंय, AOB असा एक अँगल दिलेला आहे. पण आता त्यांनी वेगवेगळे अँगल कसे फॉर्म होतात ते पण दाखवले. पहिला अँगल इथं छोटा दाखवलाय बघ, 30 डिग्री. म्हणजे हा अँगल कोणता आहे, AO आणि B, 30 डिग्रीचा अँगल म्हणजे AOB. त्याच्यानंतर एक अँगल दिलाय, इथून स्टार्ट झालाय आणि तो एंड झालाय इकडे BOB या रेवर, तो एक अँगल दिलाय. आणि एक अँगल दिलाय बघ, हा जो एक्स ऍक्सिस जर तू कन्सिडर केला, इथून स्टार्ट झालाय आणि तो इकडे येऊन दुसऱ्या आर्मवर एंड झालेला आहे. म्हणजे प्रत्येक अँगलचा स्टार्ट हा OA आहे आणि एंड होतोय OB वर, पण तो वेगवेगळ्या प्रकारे होतोय. पहिला इथून स्टार्ट होतो आणि लगेच OB वर एंड होतो. दुसरा जो दिलाय तो A वर स्टार्ट झालाय OA वर, पण तो मूव्ह झालाय आणि त्यानंतर पूर्ण फिरून झाल्यानंतर इथे पुन्हा आलाय. म्हणजे एक कंप्लीट राऊंड झाल्यानंतर पुन्हा OB वर आलाय. त्यावेळी तो अँगल होतो 390. आणि हा जो अँगल आहे तो काय आहे की अँटी क्लॉकवाईज असल्यामुळं तो पॉझिटिव्ह आहे. आणि इथे बघ, हा क्लॉकवाईज फिरतोय, इथून फिरलाय आणि पुन्हा येऊन या आर्मवर एंड झालाय, पण तो क्लॉकवाईज फिरतोय म्हणून तो निगेटिव्ह आहे. ओके, आता त्यामध्ये को टर्मिनल म्हणजे काय ते मी सांगते. आता पुढे काय दिलंय बघ, इथे जो मी तुला एक्सप्लेन केला यामध्ये पण तसेच अँगल दिलाय. पहिला अँगल हा इथून इथे टर्मिनेट झालाय, पुन्हा हाच टर्मिनेट झालाय फिरून आल्यानंतर. मग इथे काय दिलंय की फिगर मध्ये जे दिलेले आहेत 3 अँगल हॅव द सेम इनिशियल आर्म. म्हणजे त्यांची जी इनिशियल आर्म आहे अँगलची, जिथून स्टार्ट होतो तो सेमच दिलाय. कोणता, रे OA, जो आपला एक्स ऍक्सिस सारखा आहे तो. आणि काय दिले बघ, अँड द सेम टर्मिनल आर्म, म्हणजे ज्याचा एंड पण OB वरच होतोय. स्टार्ट होतोय OA आणि एंड होतोय OB. या सगळ्या अँगल्सला हेन्स दीज अँगल्स आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे ज्याचा स्टार्ट OA वर होतोय आणि एंड OB वर होतोय, या सगळ्या अँगल्सना आपण को-टर्मिनल अँगल्स असं म्हणतो. आता त्यांनी काय दिलं पुढं की इफ द टू डायरेक्टेड अँगल्स आर को-टर्मिनल angles, then the difference between measures of these two directed angles is an integral multiple of 360 degree. याचा अर्थ काय, जे कोणते अँगल तुमचे को-टर्मिनल झालेले आहेत ते काय असतात, त्यांचा जो डिफरन्स आहे, म्हणजे त्या दोन अँगल्सची मेजरमेंट जी आहे त्याचं जर सबट्रॅक्शन केली, वजाबाकी केली, तर ती 360च्या टेबलमध्ये येते. म्हणजे एक तर त्याची वजाबाकी 360 येईल, त्याची वजाबाकी 720 येईल. म्हणजे 360चा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये ती व्हॅल्यू आली तर ते को-टर्मिनल अँगल्स असतात. याचा अर्थ समजला का तुला को-टर्मिनल म्हणजे काय? तर मी पुढे मूव्ह होते नेक्स्ट पॉइंटला. को-टर्मिनल अँगल म्हणजे काय समजलं का? यस मॅम. तू सांगशील मला काय असतो को-टर्मिनल अँगल म्हणजे? OA पासून सुरू होतं आणि OB ला थांबतं ते. ओके, पण ते एकाच प्रकारचे असतं का वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो तोच अँगल? वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह बी. येस. आता त्याचा डिफरन्स हा काय पाहिजे, मी काय सांगितला, को-टर्मिनल अँगलचा डिफरन्स कसा पाहिजे, 360च्या टेबलमध्ये पाहिजे. आता इथे जी फिगर दिली होती 1.10A, म्हणजे ही जी खालची फिगर होती बघ, यामध्ये अँगल दिले, इथे 30, इथे 390 आणि इथं 330. आता जर तू हे दोन अँगल घेतले, 390 एक घेतला आणि 30, हे दोन काय आहेत, को-टर्मिनल अँगल आहेत. कारण याचा स्टार्टिंग आर्म आणि एंड आर्म हा सेम आहे, म्हणून त्याला को-टर्मिनल म्हणायचं. मग या दोन अँगलचा जर आपण फरक घेतला, म्हणजे डिफरन्स इफ वी विल टेक, देन वी आर गेटिंग दॅट नंबर इन द 360 टेबल.
मग आता 390 मधून जर 30 वजा केले तर उत्तर काय येईल सांग? 390 मायनस 30 केले तर उत्तर काय येईल? सत्यजित, उत्तर काय येईल? 390 मायनस 30 किती येईल? 360 येस, 360 डिग्री. म्हणजे जे आपण स्टेटमेंट सांगितलं की जेव्हा दोन अँगल हे को टर्मिनल असतात तेव्हा त्याच्या ज्या मेजरमेंट मधला डिफरन्स आहे तो नेहमी 360च्या टेबलमध्ये येतो. मग आता पहिल्यांदाच आपल्याला मिळालं 360 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे की हे दोन को टर्मिनल अँगल्स आहेत. प्रथमेश निकम, तू 11 साठी जॉईन झालायस, क्लास 11? प्रथमेश, नाही मॅम, मी मॅथ नाही घेतलेला आहे. मग आता आपला हो. मॅथ्स क्लास चालू आहे. जर तुझा हो. मॅथ्स हो. नसेल तर तू लिव्ह करू शकतो. ओके हो चालेल मॅम. ओके फाईन. त्याच्यानंतर इथे काय दिले बघ, -330 आणि इथे 30. आता या दोघांचा डिफरन्स घेतला तर जेव्हा -330 आहे त्याचा डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला याला प्लस करावं लागेल. मग 330 प्लस 30 पण आपलं काय येणार आहे उत्तर? काय येणार उत्तर सांग? 360 360 येणार. म्हणजे आपले हे जे 360 अँगल, हा, हे जे अँगल दिसत आहेत ते सगळे काय आहेत? को टर्मिनल अँगल. समजलं को टर्मिनल अँगल म्हणजे काय? हो. ओके. आता इथे बघ काय दिले, मेजर्स ऑफ अँगल. नेक्स्ट पॉइंट आपला आहे की अँगल मेजर करायचा कसा. द अमाउंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे OA, म्हणजे इनिशियल रे हा OA आहे, इथून आपला रोटेशन होणार आहे. तर तो रोटेशन झाल्यानंतर टू द रे टर्मिनल रे OB, इट गिव्स द मेजर ऑफ अँगल AOB. म्हणजे इनिशियल आर्म तुमचा OA हा जेव्हा रोटेट होतो, मूव्ह होतो आणि कुठल्या तरी टर्मिनल रेला येऊन मिळतो, म्हणजे OB वर जर तो आला तर जो काही मुवमेंट आहे, जी काही रोटेशन झाली आहे त्याला आपण म्हणतो अँगल. आणि तिथे तुम्हाला त्या अँगलचं मेजर करायचं असतं. ठीक आहे. आता मेजरमेंट करण्याचे दोन सिस्टीम आहेत. मी ब्ल्यू बॉक्स मध्ये तुम्हाला इथं लिहून इथे तुला दाखवते. काय आहे बघ, इट इज मेजर्ड इन 2 सिस्टीम्स. म्हणजे दोन प्रकारे अँगल आपण मेजर करू शकतो. तर कोणते दोन प्रकार? एक आहे तो डिग्री मेजर आणि दुसरा आहे तो रेडियन मेजर. डिग्री मेजर म्हणजे काय? सेक्सागेसिमल सिस्टीम यालाच आपण डिग्री मेजर म्हणतो आणि सर्क्युलर सिस्टीम याला आपण रेडियन मेजर म्हणतो. तुला आतापर्यंत यामधला कोणता प्रकार माहित होता? डिग्री का रेडियन माहित होता? अँगल कोणत्या प्रकारात आपण मेजर करू शकतो, म्हणजे कोणत्या सिस्टीम मध्ये? यामधला कुठला प्रकार तुला माहित होता? डिग्री. डिग्री. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण आतापर्यंत तुमच्या सिलेबस मध्ये फक्त डिग्री मध्येच तुम्ही अँगल मेजर करत होता. पण आता अजून एक सिस्टीम तुम्हाला 11th ला आहे. ती कोणती सिस्टीम आहे? सर्क्युलर सिस्टीम. मीन्स इट इज रेडियन मेजर. ओके. तर पहिली सिस्टीम तर तुम्हाला माहिती आहे डिग्री मेजर म्हणजे जसं की तुम्ही प्रोट्रॅक्टर यूज करता, म्हणजे कोन मापक यूज करता. त्या कोन मापकाच्या साह्याने तुम्ही जेवढा कोन तुम्हाला काढायचा तेवढं मेजरमेंट करता आणि त्याला डिग्री नाव देता. ठीक आहे. तर आता जेव्हा 1 रोटेशन होतं पूर्ण त्या अँगलचं तेव्हा तो किती डिग्री असतो रे? 1 रोटेशन म्हणजे कालच मी सांगितलं, परवा काय सांगितलं? 1 रोटेशन म्हणजे काय? पूर्ण एक कम्प्लीट रोटेशन होतं म्हणजे किती डिग्री होतो तो? 360 डिग्री. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. बघ जेव्हा आपण म्हणतो की अँगल हा 90 डिग्री आहे, त्यावेळी वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस एकमेकांना काय करतात? परपेंडिक्युलर असतात, म्हणजे तो 90 अंशाचा असतो. ज्यावेळी स्ट्रेट अँगल असतो तेव्हा तो 180 डिग्री होतो आणि पूर्ण फिरून झाल्यानंतर तो होतो तो 360 डिग्री होतो. ठीक आहे. तर इथे काय दिलंय? 1 rotation angle is divided into 360 equal parts and the measure of each part is called 1 degree.
याचा अर्थ काय, पूर्ण रोटेशनचं माप हे 360 असतं, मग त्यातला एक पार्ट आपण घेतला तर त्याला म्हणायचं 1 डिग्री. येस और नो? यस. ओके. मग आता इथे दिले की 360 पैकी एक पार्ट, याला आपण काय म्हणतो, 360th पार्ट ऑफ 1 complete rotation is called 1 degree and is denoted by 1 degree. म्हणजे 360 पैकी एक भाग यालाच आपण 1 डिग्री म्हणतो आणि तो लिहिताना 1 लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती शून्यासारखं छोटं सिंबल काढायचं. ठीक आहे. 1 डिग्री म्हणजे काय कळालं? येस मॅम. समजलं 1 डिग्री म्हणजे काय? ओके. आता नेक्स्ट काय दिलंय, 1 मिनिट. आता त्या 1 डिग्री मधला पुन्हा आपण एक पार्ट घेतला, म्हणजे बघ पूर्ण सर्कल आहे, त्यातला 1 डिग्री म्हणजे तू लिहिणार 1/360. पण आता त्या 1 जो पार्ट छोटा आहे त्याला जर आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचे तर तो येणार 1 मिनिट म्हणजे किती येतात आपल्याला, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतात. मग इथे त्यांनी दिले बघ 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री, त्या 1 डिग्री मधला 60 मधला एक पार्ट त्याला आपण 1 मिनिट असं म्हणतो. आणि पुन्हा त्याला आपण सिम्प्लिफाय केलं तर त्या 1 मिनिट मधला म्हणजे त्या 60 मधला पुन्हा एक पार्ट म्हणजे त्याला आपण म्हणणार 1 सेकंड. जसे की आपलं रेग्युलर आपण वॉच असतं, वॉच मध्ये आपण काय म्हणतो, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. पुन्हा आपण काय करतो, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग पुन्हा आपण 1 मिनिट म्हणजे पुन्हा काय करतो, कशामध्ये कन्वर्ट करतो, आठवतंय का? बघ 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. आर काटा असतो म्हणजे तास. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे जसा तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा असतो, त्यावेळी आपण काय करतो, 1 तास म्हणजे 60 मिनिट, पुन्हा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, आणि मग 1 सेकंड आपण म्हणजे काय करतो, कन्सिडर करतो की त्या 60 पैकी एक असं. तर यामध्ये पण तसंच आहे, पूर्ण सर्कलचं रोटेशन म्हणजे 360, त्यातला एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. त्या 1 डिग्री मध्ये आपण जर मिनिट मध्ये कन्वर्ट करावं लागलं तर 1/60th पार्ट म्हणजे 1 मिनिट. ठीक आहे. आणि पुन्हा त्याला आपल्याला सेकंड मध्ये करायचं असेल तर त्या 1 मिनिटचाच आपण इथे जो दिलाय तो 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट, म्हणजे त्या 1 मिनिट म्हणजे जे 60 दिलेले त्यातला पुन्हा एक पार्ट म्हणजे 1 सेकंड. आणि खाली त्यांनी त्याप्रमाणे अँगल मेजरमेंट दिली, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. खाली जे दिले बॉक्स मध्ये ते लक्षात आलं का, काय दिलंय? येस मॅम. ओके. आता तुला जी आता मी मेथड सांगितली ती डिग्री मेथड झाली. कोणती? डिग्री मेजरमेंट झालं. आता दुसरी जी मेथड आहे ती आहे सर्क्युलर सिस्टीम म्हणजे रेडियन मेजर. ओके. रेडियन मेजर म्हणजे काय असतं, इथे दिलंय की the radian so defined is independent of the radius of the circle used. म्हणजे ती रेडियस वर डिपेंड नसते, इट इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस. म्हणजे त्याचा आणि रेडियसचा आपण काही कन्सिडर करू शकत नाही त्याला. तर याचं मेजरमेंट काय असतं की ते एकाच्या डोक्यावर सी असं लिहितात. बघ इथे जो दिलाय तो, जसं आपण याला मेजरमेंट करून डिग्री मध्ये कन्वर्ट करतो, पण जर रेडियन सिस्टीम असेल तर याला आपण 1 च्या डोक्यावर सी, म्हणजे हा जर आर कन्सिडर केला आपण, ही रेडियस आहे म्हणजे त्रिज्या, ही पण रेडियस आहे त्रिज्या, आणि हा जो पार्ट आहे कंस आपण म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला आर्क म्हणतात. जर हा पण आर असेल तर हा जो बनलेला अँगल आहे त्याला आपण 1 रेडियन असं म्हणतो आणि त्याचं सिंबल असतं सी, कारण ह्याला सर्क्युलर सिस्टीम असते म्हणून त्याला सी लिहितो आपण. रेडियन मेजर म्हणजेच सर्क्युलर सिस्टीम. ओके. आता इथे काय दिलंय, हे एक प्रूफ दिलाय की कशा प्रकारे तुम्ही तो डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री कन्वर्ट करू शकता. तर याला एक इझी मेथड आहे, ती मी मेथड तुला सांगते. इथे
आता आपल्याला सॉल्ड एक्झाम्पल बघायचे, तर ते एक्सप्लेनेशन आपल्याला फक्त समजण्यासाठी एक्सप्लेनेशन आपण रीड करायचं असतं आणि इथे जे एक्झाम्पल आहे ते ऍक्च्युली तो फॉर्म्युला यूज करून ते जे कन्वर्जन आहे ते आपल्याला करायचे. आता इथे काय दिले बघ, क्वेश्चन काय आहे, कन्वर्ट द फॉलोइंग डिग्री मेजर्स इन द रेडियन मेजर्स. म्हणजे हे जे दिलेलं आहे 70 डिग्री त्याला तुम्हाला रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं. तर याचा एकदम इझी फॉर्म्युला असतो, जेव्हा डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं असतं त्यावेळी त्या डिग्रीला पाय डिवाइड बाय 180 याने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्या डोक्यावर फक्त सी लिहायचं. ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे थीटा डिग्री, थीटा म्हणजे जो अँगल दिलाय तो जो आता इथे 70 डिग्री दिलाय, म्हणजे 70 डिग्रीचं जर तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 70 डिग्री इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय आहे की थीटा दिलाय, जो काही माप दिलं असेल कोणाचं ते माप गुणिले पाय भागिले 180 आणि त्याला ब्रॅकेट करून सी लिहायचं, कारण आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करतोय. म्हणजे इथे काय येणार, 70 डिग्री दिलाय म्हणजे या फॉर्म्युलानुसार इथे येणार 70 मल्टिप्लाय बाय पाय डिवाइड बाय 180. मग याचं 0 0 आपण कॅन्सल करणार आणि 7 पाय, हा जो 7 आहे इथे आणि हा पाय आपण लिहिणार इकडे 7 पाय डिवाइड बाय 18 आणि त्याच्या डोक्यावर सी, म्हणजे हे झालं आपलं कन्वर्जन डिग्री टू रेडियन. येस कन्वर्जन मॅम. कळालं? ओके, आता मी तुला एक्झाम्पल देते, त्याचं तू कन्वर्जन करून मला आन्सर सांग. पहिलं एक्झाम्पल आहे 60 डिग्रीचं तुला कन्वर्ट करायचंय आणि दुसरं एक्झाम्पल आहे 100. ओके, मी तुला वेळ देते, तू सॉल्व कर आणि मग मला आन्सर सांग. हा सत्यजित मॅम. झालं एक्झाम्पल? ट्राय करतोय केलं तू? अजून. ओके ओके, पहिलं एक्झाम्पल मी 60 डिग्री दिले. फॉर्म्युला तुला येस स्क्रीनवर मॅम. दिसत असेल. फॉर्म्युला असा आहे, जो डिग्री तुम्हाला दिलेला आहे जे मेजरमेंट ते गुणिले पाय भागिले 180 असं करायचंय. तो एक्झाम्पल सॉल्व कर, जर नाही आलं तर मी तुला स्क्रीनवर सॉल्व करून दाखवते. एकदा ट्राय कर फक्त. झालं? येस और नो? येस मॅम. नोटबुक आहे का तुझ्या जवळ? येस मॅम. ओके, तू काय मिळालं आन्सर तुला? 60 डिग्री. हम्म. मराठीत सांगू का मॅडम? हो, मी मराठीतच सांगतेय तुला पण. 60 अंश ओके, बराबर बोल. 6 पाया छेद 18. 180 घ्यायचं होतं ना आपल्याला. हो, 180 चा मग 0 0 काढलं ना मग 60. पहिले 60 60 मधला 100 दिले. आणि हा 18 180 मधला 1 0 काढला. हा मग नंतर बरोबर. 6 आणि हा पायावर जवळ जवळ आणले मी. हा बरोबर आहे. मग आणि छेद 18. आता बघ, मी सोडवलेलं एक्झाम्पल तुला स्क्रीनवर दिसत असेल. तू असं सोडवलंस का रे? येस मॅम. हे बघ,
मी काय केलं 60 डिग्री जो होतं ते लिहिलं, त्याच्यानंतर गुणिले पाय भागिले 180 आणि याचा ब्रॅकेटच्या वर सी लिहायचा कारण आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे. त्याच्यानंतर मी हे दोघं मल्टिप्लाय केले म्हणजे इथे वरती मिळाला मला 60 पाय डिवाइड बाय 180. आता हा शून्य तर कट होतोच, हा शून्य आणि हा शून्य कट होणार, पण आता 6 आणि 18 तर हे पण एकमेकांना भाग लावू शकतो. कसा लावणार बघ, 6 एके 6 आणि 6 त्रिक 18. 18. हो की नाही? म्हणजे आता वरती मला हा एक आणि हा पाय म्हणजे पायनी एकला गुणाकार केल्यावर वरती पायच राहणार आणि खाली हे जे 180 आहेत ते कॅन्सल झालेत आणि इथे फक्त 3 उरले. म्हणजे छेदामध्ये मला काय मिळाले 3 आणि अंशामध्ये मिळाला पाय म्हणजे पाय भागिले 3. याचं आपण काय करू शकतो, हेच जे आपलं आन्सर आहे ते आपण रेडियन मध्ये कन्वर्जन केलं. समजलं कसं केलं? Yes, ma'am. ओके. आता अजून एक उदाहरण दिलं होतं मी. कोणतं दिलं होतं तुला? 60चं एक दिलं होतं. अजून ते सोडवायचं बाकी 100 दुसरं. दिलं होतं ना? 100चं सॉल्व कर. चल आता वेळ देते तुला. 100चं सॉल्व कर. मी इथे फक्त पहिली स्टेप लिहून देते. त्याच्या पुढची स्टेप तू मला सांगायची. 100 मल्टिप्लाय बाय पाय डिवाइड बाय 180 आणि याला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करतोय. आता याचं कॅल्क्युलेशन तू मला सांगायचं की कसं कॅल्क्युलेशन करायचं. जमतंय? सत्यजित नेक्स्ट स्टेप केली का तू? मॅम हम्म. चुकल्यासारखं वाटतंय मला. हा पण पुढची स्टेप काय केली तू? मी आता स्क्रीनवर दाखवते बघ. इथे हा शून्य कट झाला या शून्याला, 10 येत आहे. त्याच्यानंतर 10, हा वरती 10 आले, परत पाय पण आला आणि त्याच्यानंतर खाली राहिले 18 18. आणि 18 याचा भागिले आपण लिहिलं. आता याला आपण 2 ने भाग लावू शकतो हो ना? हो. म्हणजे 2 2च्या पाय पाढ्यामध्ये 5 बे पंचे 10 आणि बे 9 18 म्हणजे वरती येणार 5, त्याच्यानंतर येणार पाय भागिले 9 आणि हे झालं तुझं आन्सर. कशामध्ये? रेडियन मध्ये. म्हणजे जर 100 डिग्री हे माप दिलं असेल कोणाचं तर तू कन्वर्जन केलं त्याला रेडियन मध्ये आणि तुझं उत्तर काय आलं 5 पाय भागिले 9 रेडियन. ओके, समजलं? येस मॅम. आता अजून एक गणित दिलं तर तू सोडवशील का? हो. ओके, तर आता अजून एक गणित देते. 30 अंशाचं कर आता. म्हणजे आता इथे समजा मी 30 अंश दिले. 30 अंश मी आता इथे स्क्रीनवर हे सगळं इरेज करून 30 अंशाचं आपण गणित सॉल्व करू. तू सॉल्व कर, मी फक्त पहिली स्टेप लिहिणार आहे. आता तू मला फायनल आन्सर सांगायचं. तीस अंश या मापाचं आपल्याला
रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण अशा प्रकारे सुरुवात करणार आहोत. आता याची पुढची स्टेप तू सांगायची आहे मला, काय उत्तर येतं. हम्म जमतंय? येतंय का? तू सॉल्व्ह केलेलं एक एक स्टेप मला सांगू येस शकतो. मॅम. नेक्स्ट स्टेपला काय केलं तू? हे झाल्यानंतर 180 मधून एक 0 गेला, 30 मधला बी एक 0 गेला, हा येस करेक्ट. 3 पाया छेद 18 घेतले. हा बरोबर. हा शून्य तीनाच्या गेला. पायामध्ये हा बरोबर बोल. तू सांगतोय तसं मी लिहिते. तीनाच्या हा. पायामध्ये 18 बी येतो. कसं येतं? 3 एके 3 आणि किती येतात? 318. येस म्हणजे पाय भागिले 6 रेडियन हे झालं तुझं आन्सर. समजलं? येस मॅम. ओके. तर आता हा जो प्रकार होता तो काय होता? डिग्री दिली असेल तर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. आता जर रेडियन दिलं असेल तर डिग्री मध्ये कन्वर्ट करायची एक्झाम्पल आहेत. तर आता जसं आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय भागिले 180 करत होतो, आता याच्या उलट करायचं. जर रेडियन दिलंय आणि डिग्री मध्ये करायचंय तर त्याला मल्टिप्लाय करायचं 180 डिवाइड बाय पाय. काय करणार तर रिव्हर्स करणार आपण. पहिल्यामध्ये आपण करत होतो पाय डिवाइड बाय 180, आता करणार 180 डिवाइड बाय पाय. समजलं? तर आता एक एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मधलं आपण बघूया, म्हणजे तुझ्या लक्षात येईल टेक्स्टबुक मध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे. बघ आता टेक्स्टबुक मध्ये आपण आता हे एक्झाम्पल बघितले ऑलरेडी. आता रिव्हर्स दिले बघ. कन्वर्ट फॉलोइंग रेडियन मेजर्स इन द डिग्री मेजर्स. रेडियन मध्ये दिलंय, डिग्री मध्ये करायचंय. बघ आता जो फॉर्म्युला आपण हा बघितला होता तो पहिल्यामध्ये पाय डिवाइड बाय 180 होतं. आता फक्त 180 डिवाइड बाय पाय. मग जो हा दिलेला आहे नंबर त्याला 180 डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय करायचं. यावेळी हा पाय आणि हा पाय कॅन्सल होणार आणि त्यानंतर जे काही नंबर्स राहतील त्याची डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन करून आपल्याला जे काही फायनल आन्सर मिळतं ते असतं तुमचं डिग्री मधलं मेजरमेंट. ओके. तर एक एक्झाम्पल आपण यातलं घेऊ. आपण हे घेऊ 4/7. ते आपण स्क्रीनवर सॉल्व्ह करू. जस्ट अ मिनिट. 4/7 जर दिलं असेल, एकच मिनिट बघता स्क्रीनवर तुला दिसेल. आता समजा त्यांनी 4/7 हे एक्झाम्पल दिलंय. याचं हे जे रेडियन मध्ये आहे ते आपल्याला डिग्री मध्ये करायचे. मग आपण काय करणार? पहिल्यांदा आहे असा हा नंबर घेणार. आता इथे करत होतो आपण पाय भागिले 180. इथे करणार, तू सांग इथे काय करणार? इथे काय करणार सत्यजित? सत्यजित इथे काय सांगता करणार? नाही ना. आता सांगितलं ना रिव्हर्स करायचं. 180 वरती घ्यायचे भागिले पाय करायचं. काय करायचं? 180 काय करायचे? वरती घ्यायचे आणि भागिले काय करायचं? पाय घ्यायचं. ओके. समजलं का? त्याच्या पुढे काय येस करणार मॅम. सांग? त्याच्या पुढे काय करायचं? त्याच्या पुढे कसं सॉल्व्ह करणार? हा
हे गणित मला समजलं नाही. ओके ओके, एक मिनिट हा. एकच मिनिट. आता तुला इथे काय होतं, डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन होतं. आता हे रेडियन दिलंय त्याचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं, म्हणजे याला ब्रॅकेट करून इथे डिग्रीचं चिन्ह द्यायचं. आता काय करायचं, इथे जो दिलाय पाय, पाय म्हणजे याची किंमत असते 22/7. काय असते? 22/7. मग आता मी काय केलं, 4 इथे लिहिला गुणिले 180 वर लिहिला. त्याच्यानंतर काय केलं, खाली जो आहे तो 7 मल्टिप्लाय बाय, आता हा जो पाय म्हणजे काय असतो 22/7, याची किंमत असते, पायची किंमत असते 22/7. आता याचं डिग्री असं लिहितो ना आपण. मग आता बघ इथे 7 आहेत, हे 7 आणि हे 7 कट होणार कारण ते एकमेकांना आपण भाग लावतो. मग आता उरले काय, इथे 22, इथे 180, इथे 2, सॉरी 4. आता याचा आपल्याला भागाकार आणि गुणाकार करायचा. तर आता इथे जर आपण, इथेच मी तुला दाखवते, आता याला जर 2 ने भाग लावला तर बे दुणे 4 आणि याला 22 ला 2 ने भाग लावला तर बे एके बे, बे एके बे. म्हणजे वरती राहणार 2 गुणिले 180 म्हणजे किती येणार 360 आणि भागिले काय येणार 11. 360 भागिले 11 आणि त्याला आपण ब्रॅकेट करणार आणि ते होणार तुमचं डिग्री मध्ये कन्वर्जन. कळालं कसं केलं मी? समजलं? मॅम शेवटची स्टेप नाही समजली. ओके, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते बघ. यामध्ये आपण काय केलं, या पायची किंमत टाकली 22/7. यातले 7 कॅन्सल झाले. इथे 4 होते आणि इथे 22 होते. मग आपण काय केलं, 2नी याला भाग लावलं म्हणजे बे दुणे 4 आणि इथे बे एके बे, बे एके बे. म्हणजे हा जो खालचा छेद आहे तिथं फक्त 11 राहिले. मग मी छेदामध्ये 11 लिहिले आणि वर अंशामध्ये हे 2 जे आहेत ते आणि हा 180. मग 180 गुणिले 2 म्हणजे 18 दुणे 36 आणि हा 0 म्हणजे 360 भागिले 11 डिग्री. आता समजलं? येस मॅम. ओके, आता हेच एक्झाम्पल तुझ्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, तर ते मी तुला दाखवते. जे मी आता सॉल्व्ह केलं स्क्रीनवर, सेम तेच एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे आणि ते तशाच पद्धतीने सॉल्व्ह केले. बघ आता स्क्रीनवर दिसतंय तुला. इथे काय आपण घेतलं होतं 4/7 रेडियन. ओके, याला कन्वर्ट कसं केलं डिग्री मध्ये, 4/7 मल्टिप्लाय बाय 180 डिवाइड बाय पाय. आता पायची यांनी काय केलं, फक्त इथे 4 गुणिले 180 केलं, 720 आलं आणि 7 पाय आहे असं लिहिला आणि इथे पायच्या जागी त्यांनी काय केलं 22/7 केलं. मग 7 कॅन्सल झाले आणि 22 आणि हा भागाकार लावल्यानंतर त्यांनाही सेम उत्तर मिळालं जे आपल्याला मिळालं होतं. आपल्याला काय मिळालं होतं 360/11 डिग्री. ओके, कळालं? येस मॅम. ओके, आता मी पुन्हा तसंच करते, एक एक्झाम्पल देते, ते आता तुला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, कशाचं कशामध्ये कन्वर्जन करायचंय, रेडियनचं डिग्री मध्ये करायचंय. आता माझं एक्झाम्पल आहे पाय भागिले 18. याचं कन्वर्जन तुला डिग्री मध्ये करायचंय. स्टार्ट कर. पाय भागिले 18, पाय भागिले 18. सॉल्व्ह करतोयस? येस मॅम. ऍक्च्युली इझी एक्झाम्पल दिले आणि ते स्क्रीनवर आहे ऑलरेडी, फक्त त्याचं साईन वेगळं आहे. पाय भागिले 18. मला आन्सर सांग झाल्यानंतर काय आन्सर मिळालं तुला.
स्क्रीनवर इथेही लिहून दाखवते. क्वेश्चन आहे आपला पाय भागिले 18. हे आहे आपलं रेडियन मध्ये. याचं कन्वर्जन करायचं आपल्याला डिग्री मध्ये. केली का सुरुवात तू? येस मॅम. बघा. हा, काय आलं उत्तर? ही पहिली स्टेप आली का तुझी? जो अँगल दिलाय तो लिहिला गुणिले 180 भागिले पाय. हे लिहिलं का तू? हो. आता यानंतर काय होणार? पाय पाय विल गेट कॅन्सल आणि वरती राहणार 180, खाली राहणार 18. आता हे सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येणार आहे? 180 डिवाइड बाय 18 म्हणजे 18 एके 18, 18 शून्य 0. उत्तर काय आलं आपलं? 10 डिग्री. समजलं? येस और नो? यस. ओके. तर आता आजच्या क्लासमध्ये काय काय बघितलं आपण? एकदा रिवाइज करू. तू सांग आता, तुला काय काय आठवतंय? काय काय बघितलं आपण? काय काय पाहिलं आपण आजच्या क्लासमध्ये? सत्यजित, सत्यजित आवाज येतोय? पहिल्या स्टार्टिंगला आपण कॉन्ट्रॅक्टल अँगल पाहिलं, टर्मिनल अँगल, मेजर ऑफ अँगल. ओके. ओके. आता मी सांगते तुला. आपण बघितलं क्वाड्रंटल अँगल, त्याच्यानंतर पाहिलं की क्वाड्रंटल अँगल स्टार्ट कसा होतो, एंड कसा होतो. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स म्हणजे ज्या दोन अँगल्सचा फरक हा 360च्या टेबलमध्ये येतो तो. आणि त्याच्यानंतर आपण अँगल मेजर करण्याचे दोन प्रकार बघितले. पहिला बघितला डिग्री, दुसरा बघितला रेडियन. आणि त्यानंतर एक्झाम्पल बघितले डिग्री टू रेडियन कन्वर्जन अँड देन रेडियन टू डिग्री कन्वर्जन. ओके, समजलं? येस मॅम. तर ओके, उद्याच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघू. ओके. येस मॅम.